फेब्रुवारीला मला डोक्यात त्रास होता, गाठी होते. 19 फेब्रुवारीला घर सोडले. माझे 2 मुली घेऊन मी घर सोडलेले आहे, कारण मला डोक्याचा त्रास होत होता. मी 1 वर्ष झालं कंटिन्यू म्हणत होती माझ्या मिस्टरांना मला डोक्याचा त्रास होत आहे, तरी तिने मनावर धरलेलं नाहीत. आणि मला सतत म्हणजे घरात मानसिक त्रास होता. आणि पुन्हा 2 मुलीच आहेत, मुलगा नाही म्हणून त्या गोष्टीमुळे मला त्रास होत होता कंटिन्यू. आणि स्वतः बाहेर मी स्वतःच्या डोळ्याने ऐकले माझा आणि घटस्फोट झालेला नाही, थोडा वेळ थांब. कारण मी कंटिन्यूला विचारले असा का मॅसेज येते. कंटिन्यू मोबाईल सोबत घेऊन जायचे, चार्जिंगसुद्धा मोबाईल गाडीत लावायचे. 1 सेकंदी मोबाईल घरात राहत नव्हता. आणि तो बाहेर तिचा बाहेर आहे अफेअर आणि माझ्यावर विनाकारण चारित्र्यावर संशय का माझ्यावर विनाकारण बदनाम केले. घरी कुठल्याच गोष्टीने काय आणून देत नव्हते. आणि तुळजापूरच्या शाळेत माझी मुलगी होती, तिथं त्या मुलीची फीस न भरल्यामुळे मी येणूरच्या शाळेत माझी 2 मुली घेऊन 19 फेब्रुवारीला मी स्वतः माझ्या 2 मुली घेऊन गेले. आणि 12 मार्चला मी कोर्टात घातले. हे माझी मुलगी 10वीला आहे. 12 मार्चला मी कोर्टात घातले. आणि परत मी 19 तारखेला घर सोडून गेले ना, मग 1.5 महिना का झोपले होते का घरी तिने. 1.5 महिना माझी कोर्टाची नोटीस घरी गेल्यानंतर तिला पोटगी भेटून केस माघारी घ्यावून असे विनाकारण बदनाम करत. योग्य ती माझ्यावर न्याय द्यावा. गुन्हा दाखल झाला, एफआयआर फाडलाय. कोर्टाची 1 तारीख झाली आहे, आता दुसरी पण तारीख आहे. आमचं कोर्टात मॅटर चालू आहे काय ते. कुणी दाखल केले कोर्टात मॅटर? कोर्टात मी माझ्या पोटगीसाठी मी कोर्टात घातलेले आहे. 12 मार्चला मी कोर्टात घातले. आणि माझं ऑपरेशन सास्तूरच्या दवाखान्यात ऑपरेशन झालेले आहे. ऑपरेशनचे डॉक्युमेंट आहेत, सगळे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे. कोर्टाची फाईल आहे, शाळेची फीस भरलेली कागद आहेत, सगळे आहेत माझ्याकडे. मग विनाकारण माझ्यावर अन्याय कशासाठी सध्या आहेत माझ्याकडे आहेत आणले दाखवलं आहे सगळे